नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आपल्या ह्या चॅनलवरती ना मी खूप वेगळ्या, हटके, जुन्या, नवीन, पारंपरिक शिवाय पौष्टिक रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आजची आपली ही रेसिपी खूप वेगळी, हटके आहे बरं का, शिवाय पौष्टिक देखील आहे. यापुढे तुमची मॅगी, नूडल्स, पास्ता, चाऊमिन सगळे फिके आहेत. आजची आपली ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही हे पदार्थ ना बाहेरून कधीच विकत आणणार नाही. मुलं तर हा पदार्थ रोज बनव म्हणून हट्ट धरतील, हे मात्र नक्की. मग काय, रेसिपी बघायची आहे? चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण आता हे पीठ ना ताटामध्ये काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. आता हे मीठ ना चांगलं मिक्स करून घेऊया. मीठ पिठामध्ये चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा मऊसूद गोळा मळून घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे ना जर चपाती लाटून शिल्लक राहिलेली कणिक असेल ती घेतली तरी सुद्धा चालेल. आता माझ्याकडे ना कणिक शिल्लक नव्हती, त्यामुळे मी मळून घेणार आहे. आता यामध्ये आपण थोडं पाणी घालून मळून घेऊयात. चला, इथे तुम्ही बघू शकता आपली ही कणिक मळून झालेली आहे आणि हे बघा इतकी मऊसूद मी मळून घेतलेली आहे. आपण ना याचे आता उंडे काढून घेऊया. तर हे बघा समान उंडे आपल्याला काढून घ्यायचे. आता छान असे गोल करून घेऊया. चला, इथे आपले उंडे बनवून तयार झालेले आहेत. आता ह्या उंड्याच्या ना आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या. अगोदर ना हा उंडा मी सुक्या पिठामध्ये थोडासा घोळवून घेतेय आणि मग आपण याची चपाती लाटून घेऊया. चला, इथे तुम्ही बघू शकताय आपली ही चपाती लाटून झालेली आहे आणि पुरीपेक्षा थोडी मोठी चपाती मी लाटून घेतली आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय अशी पातळ लाटून घेतलेली आहे. आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या चपात्या लाटून घेऊया. चला, इथे बघा आपल्या ह्या 3ही चपात्या लाटून झालेल्या आहेत. हे बघा, आता ह्या चपात्या आपण कट करून घेऊया. त्यासाठी एक चपाती मी पोलपाटावर ठेवून घेतलेली आहे. तर सर्वात अगोदर चपातीला आपण ना थोडंसं तेल लावून घेऊया. तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर इथे ना चपातीला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता पिझ्झा कटरच्या साहाय्याने ही चपाती ना आपण कट करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही चपाती ना कट करून घ्यायची आहे. हे बघा अशा छोट्या छोट्या पट्ट्या आम्ही इथे ना कट करून घेतलेल्या आहेत. आता अशाच पद्धतीने आपण ही चपाती कट करून घेऊया. तर इथे आपली ही चपाती कट करून झालेली आहे. हे बघा मस्त अशी छोट्या छोट्या पट्ट्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत. आता अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या चपात्या देखील कट करून घेऊया. चला, इथे आपल्या ह्या चपात्या मस्त अशा कट करून झालेल्या आहेत. हे बघा. त्यानंतर कढईमध्ये मी 1 ते 2 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता ह्या पाण्यामध्ये ना अर्धा चमचा आपण तेल घालूया आणि पाण्याला मस्त अशी उकळी आणूया. तर इथे बघू शकताय पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता कट केलेल्या चपात्या आपण यामध्ये घालूया. हे बघा अशा पद्धतीने. आता गॅसची फ्लेम ना आपल्याला हायच ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला ह्या कट केलेल्या चपात्या ना 1 ते 2 मिनिटं चांगल्या शिजवून घ्यायच्या. चला, इथे ना 1 ते 2 मिनिटं ह्या चपात्या मी चांगल्या शिजवून घेतलेल्या आहेत. आपण आता ह्या काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया.
त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवून घेतला. यामध्ये घालूया 1 चमचा भर तेल. तेल आपलं चांगलं गरम झालं की अर्धा चमचा यामध्ये ना आपल्याला बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. त्यानंतर अर्धा इंच आलं किसून घेतलंय, यात घालूया. आता अर्धा मिनिट आपल्याला हा लसूण आणि आलं चांगलं परतून घ्यायचं आहे. तर इथं आपलं आलं आणि लसूण चांगलं परतून झालेलं आहे. आता एक उभा चिरलेला कांदा यात घालूया. आता हा कांदा ना आपल्याला हलका मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. चला, इथं आपला कांदा ना चांगला हलका मऊसूद परतून झालेला आहे. आता यामध्ये ना आपल्याला एक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे. त्यानंतर एक चिरलेलं गाजर घालूया. त्यानंतर 1 वाटी चिरलेला कोबी यामध्ये घालायचा आहे. आता यामध्ये घातलेल्या सगळ्या भाज्या आपण थोड्याशा मऊसूद होईपर्यंत परतून घेऊया. आता ह्या भाज्या परतत असताना गॅसची फ्लेम ना आपल्याला हायच ठेवायची आहे, म्हणजे भाज्यांना छान असा स्मोकी फ्लेवर येतो. तर इथे आपल्या सगळ्या भाज्या छान अशा मऊसूद परतून झालेल्या आहेत. आता 1 चमचा यामध्ये आपण टोमॅटो सॉस घालूया. त्यानंतर 1 चमचा चिली सॉस घालायचा आहे. सोबतच घालूया अर्धा चमचा सोया सॉस. त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. तर यामध्ये घातलेलं सगळं साहित्य आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता चिरलेल्या चपात्या आपण यामध्ये घालूया. आता ह्या चपात्या आपल्याला भाज्यांसोबत 1 ते 2 मिनिटं चांगल्या परतून घ्यायच्या. अगोदर याला ना चांगलं मिक्स करून घेऊया. तर इथे 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत आणि ह्या चपात्या ना मी चांगल्या परतून घेतलेल्या आहेत. हे बघा, तर पौष्टिक आपले गव्हाच्या पिठाचे नूडल्स बनून तयार झालेले आहेत. चवीला एकच नंबर लागतात. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आपण आता हे नूडल्स ना काढून घेऊया. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदना किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.